श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, देवपूजा करताना काही गोष्टींचे आपल्याला नियम आणि काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, आपण दररोज तो पूजा करतो, पण नियम माहिती नसेल तर कुठेतरी कळत नकळत चुका होतात आणि आपल्याला ह्याच कळत नकळत ज्या चुका आहेत त्या आपल्याला अजिबात होऊ द्यायच्या नाहीत. जेणेकरून आपण जी काही पूजा करू, अगदी बघा, हात जोडण्यापासून नियम आहेत, दिवा लावण्यापासून, धूप दीप या सगळे नियमांची माहिती जर आपल्याला असेल तर आपल्याकडून चुका ह्या होणारच नाहीत. आणि तेच नियम आपण आज जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपण जी काही देवाची सेवा उपासना व्रत वैकल्य करू त्याचं जे फळ आहे ते आपल्याला पूर्ण 100% मिळो. मग त्याचबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कितीच माहितीपूर्ण आणि अगदी आपल्याला दररोज लागणं हे नियम माहिती असावेत असा हा व्हिडिओ आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपण आता देवपूजा करतो तेव्हा आपल्याला काही नियम जे आहेत ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग आपण त्याच नियमाबद्दल आज पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं, देवपूजा आपण करतो, मग कोणतेही असू द्या, बघा, नामजप असू द्या, एखादं समजा आता हरिपाठ वाचण्याचा असू द्या, असे भरपूर नियम आहेत. मग कोणत्याही देवाच्या पूजनात त्यांचे आवाहन करणं, आमंत्रित करणं, ध्यान करणं, स्नान, धूप दीप प्रज्वलित करणं, अक्षता, तांदूळ, कुंकू, चंदन, पुष्प किंवा फुले, प्रसाद इत्यादी असावं. पूजेमध्ये नागवेलीचे पानं किंवा ज्याला आपण विड्याची पानं, काही भागामध्ये खाऊची पानं देखील म्हटलं जातं, हे नक्की असावेत. पण लक्षात ठेवा, पानासोबत इलायची, लवंग, गुलकंद अर्पण करावे. पूर्ण तयार केलेले पान अर्पण केले असते अधिक श्रेष्ठ ठरतं. देवी देवतांना आपण जेव्हा हार, फुलं, पानं अर्पण करण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. आता बघा, कधी कधी काय होतं, पानामध्ये देखील बघा खराब असते. हे खाऊची पानं असो, मग फुलं असो, थोडेफार खराब येतात. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ विशेष असतात. बघा, महत्व आहे, पूजेसाठी तांदूळ वापरावेत जे खंडित म्हणजे तुकडा नसावा, अखंड असावेत. मोठा बासमती तांदूळ भेटतो बघा, तो शक्यतो पूजेमध्ये वापरायचा, म्हणजे आपल्याला शोधायला म्हणजे बघायला देखील बरं पडतं की बाबा कुठे ह्याचा तुकडा तर नाही ना. तसेच पिवळे करता यावेत असे. पूजन कर्मामध्ये विशेष लक्ष ठेवा. पूजेच्या दरम्यान दिवा विझू नये. असं झाल्यास संपूर्ण समजा पूजेचं आपल्याला फळ जे आहे ते मिळत नाही. भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. माता दुर्गा, सूर्यदेव, श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, कुलदेवी, घराचे वास्तुदेवता, ग्रामदेवता यांचेही स्मरण करणं आवश्यक आहे. या सर्वांचे पूजनही करणं. आता पूजेमध्ये आपण ज्या आसनावर बसतो ते पायाने इकडे तिकडे सरकू नये. आसन फक्त हातानेच सरकावे. जर तुम्ही दररोज तुपाचा एक दिवा लावत असताल तर घरातील अनेक वास्तुदोष दूर होतील. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू हे पंचदेव म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पूजेचे प्रत्येक कार्यामध्ये अनिवार्य पालन करावे. दररोज पूजा करताना या पंचदेवांचे स्मरण करावे. यामुळे लक्ष्मी कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतं. तुळशीची पानं आपण बघा, आता एकादशी असेल, रविवार असेल, गुरुवार असेल, सोमवार, या दिवशी तुळशीला म्हणजे आपल्याला पानं जी आहेत ती तोडायची नसतात. मग अगदी आपण तुळशीची जी पानं आहेत ती तोडले तर आपल्याला वाटेल आज तोडलेत मग उद्या शिळी झाली, तर असं होत नाही. तुळशीची पानं 11 दिवसापर्यंत शिळीच होत नाहीत. या पानावर दररोज पाणी शिंपडून पुन्हा आपण ते भगवंताला अर्पण करू शकतो. तुळशीची पाने स्नान न करता कधीच तोडू नका. तुळशीला हात देखील लावू नका. शास्त्रानुसार जर कोणी स्नान न करता तुळशीची पानं तोडली तर अशी पानं भगवंत स्वीकारत नाहीत. दिवा
नेहमी भगवंताच्या प्रतिमेच्या समोरच ठेवावा. कधी कधी भगवानच्या प्रतिमेसमोर दीपक ठेवता इकडे तिकडे ठेवला जातो, पण हे योग्य नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा वापर करावा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याची वात अधिक श्रेष्ठ मानली जाते. जो बघा कलाव्याचा धागा कसा लाल असतो, त्या प्रकारे लाल पूजेचं साहित्य जिथं भेटतं ना तिथं सर्व प्रकारचे वाती वगैरे भेटून जातात. पूजेमध्ये खंडित दिवा कधीच लावू नका, ह्या वस्तू शुभ मानल्या जात नाही. भगवान शिवाला बेलपत्र नक्की अर्पण करावे. कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या इच्छेनुसार भगवंताला दक्षिणा अर्पण करावी, दान करावे. दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा. दोष लवकरात लवकर सोडल्यास मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. बघा कोणतीही सेवा आपण संकल्पयुक्त केली तर नक्कीच पूर्ण लवकर होतात आपल्या इच्छा. भगवान सूर्य यांच्या 7, श्री गणेश यांच्या 3, विष्णू यांच्या 4 आणि शिव यांच्या 1 किंवा 2 प्रदक्षिणा कराव्यात. घरामध्ये किंवा मंदिरात जेव्हा विशेष पूजा कराल तेव्हा आपल्या इष्टदेवतासोबतच स्वास्तिक, कलश, नवग्रह देवता, पंचलोकपाल आणि शोषमातिकांचे पूजन सप्तमातिकांच्या स्वरूपात करावे. या सर्वांची संपूर्ण माहिती एखाद्या ब्राह्मण पंडिताकडून तुम्हाला नक्कीच मिळून जाईल, विशेष म्हणजे शास्त्रानुसार. आता पंडिताच्या मदतीनेच करावे, जेणेकरून पूजा पूर्ण अगदी आपली ती सफल होईल. थोडक्यात त्याचं आपल्याला फळ मिळेल. आता घरातील पूजाच्या ठिकाणी म्हणजे देवघरावर कधीही जड वस्तू ठेवू नका किंवा देवघराच्या शेजारी इकडं तिकडं खाली असं काही अडगळ करू नका. भगवान महादेवांना हळद अर्पण करू नये आणि शंखातून पाणी अर्पण करू नये. पूजेच्या ठिकाणी पवित्रतेची काळजी घ्या. चप्पल घालून कोणीही मंदिरात जाऊ नये. चांबड्याचे बॅग किंवा पाकिट जवळ ठेवून पूजा करू नये. पूजनस्थळी कचरा किंवा अस्वच्छता जमा होऊ देऊ नये. मंदिरात लावलेले कोरडे झालेले हार, फुले काढून टाकावेत. नेहमी भगवान श्री गणेश यांची आराधना करूनच पूजा सुरू करावी. श्री गणेशांना तुळशीदल अर्पण करू नये, कारण भगवान गणेशांना तुळशीदल अर्पण केल्याने आपल्याला दोष लागतात. शिवशंकरांना कधीही केतकीचे फूल अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी केतकीला शाप दिला होता, म्हणून महादेवांना हे फूल अर्पण करणं निषिद्ध आहे, अन्यथा भक्तांचे कार्य बिघडू शकते. भगवानाच्या मूर्तीला स्नान घालताना फक्त बोटांचा वापर करावा. भगवानाला स्नान घालताना अंगठ्याचा वापर करू नये. असे केल्याने भगवंत अप्रसन्न होतात, संकटे येतात. त्यामुळे बघा हे नियम आपल्याला किती दररोज लागणारे आहेत. जेव्हा तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघताल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अगदी आपण हे दररोज कामं करतो, पण नियमाने केले तर त्याचं फळ मिळेल. दिवा कधीही जमिनीवर ठेवू नका, अशानं धनहानी होते. घरात एक नकारात्मकता निर्माण होते. दिव्याच्या खाली प्लेट ठेवा, प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा ठेवा. पूजेच्या वेळी अगरबत्तीचा वापर करू नये, कारण अगरबत्ती बांबूच्या लाकडाने बनवली जाते आणि बांबूच्या लाकडांचा वापर अंतिम संस्कारात केला जातो, त्यामुळे हे अशुभ मानले गेले आहे. रविवारी तुळशीची पानं तोडणं टाळावं, आणि रविवारी तुळशीची पानं तोडल्याने भगवान विष्णू नाराज होतात. कुठेतरी आपल्याला मग ह्याचा देखील दोष लागतो. भगवान शालिग्रामांना कधीही तांदळ अर्पण करू नयेत. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष लागतो. पूजा करताना मळकट कपडे घालून बसू नये. कधीही मळकट कपड्यांनी पूजा करू नये. मान्यतानुसार असं केल्याने घरात दारिद्र्यता येते. पूजेच्या वेळी मन पवित्र ठेवावे. कधीही पूजा करताना मनात अपवित्र विचार ठेवू नयेत. असं मानले जाते की पूजा करताना वाईट विचार केल्यास जी काही पूजा करतो त्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता पूजेच्या स्थळी गणपतीची स्थापना करावी. यासाठी सुपारीवर लाल दोरा, मौली गुंडाळावा आणि कुंकवाने तिलक करावे. नंतर एका वाटीत थोडे तांदूळ ठेवून त्यात सुपारी स्थापित करावे. म्हणजे बघा कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनाने होते. पूजेच्या एका कोपऱ्यात झाकलेल्या पात्रात गंगाजल ठेवा. एका तांब्याच्या लहान भांड्यात पाणी भरून पूजेच्या ठिकाणी ठेवा. हे शुभ मानलं जातं. दररोज या पात्रातील पाणी बदलावे आणि जुने पाणी पिंपळाच्या झाडाला किंवा मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकतात. पूजेच्या ठिकाणी पूजेच्या स्थळी एका देवतेची फक्त एकच मूर्ती असावी.
जर तुमच्याकडे एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असतील तर त्या घराच्या इतर भिंतीवर लावू शकता, पण पूजेच्या ठिकाणी एका देवतेची एकच मूर्ती असावे, तरच बघा त्या देवांचे जे काही तत्व आहेत, जी काही शक्ती आहे, जी काही पूजा करतो त्याचं आपल्याला फळ मिळतं. घरात पूजेच्या ठिकाणी मोठ्या मूर्ती ठेवू नयेत. मोठ्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा अवश्य असते, त्यामुळे त्या फक्त मंदिरातच योग्य असतात. पूजेच्या स्थळी फक्त लहानच मूर्ती ठेवावेत. पूजेच्या स्थळी कधीही पितृदेव, स्वर्गीय माता पिता किंवा गुरु यांचे फोटो लावू नयेत. त्यांचे स्थान वेगळे असावे. बघा मग आपण कधी कधी अशा देखील चुका करतो, गुरु असेल किंवा मग स्वर्गीय जे कोणी असेल त्यांचे फोटो ठेवतो. पूजेच्या ठिकाणी कचरा किंवा अस्वच्छता होऊ देऊ नका. पूजा घराची अगदी नित्यनियमाने स्वच्छता करा. पूजा घरात मूर्तीची स्थापना केली असेल तर खात्री करा की ती मूर्ती पूर्ण अवस्थेत आहे. तर मूर्ती खंडित झाली असेल तर त्वरित त्या मूर्तीचं विसर्जन करा. खंडित मूर्ती ठेवू नका. कधीही देवघरामध्ये मूर्त्या भरीवच असावात, पोकळ नसावी. पूजेच्या वेळी शक्य असल्यास शुद्ध देशी गाईच्या तुपाचा वापर करावा. भोग अर्पण करण्यासाठी अग्नीत गाईच्या शेणाच्या ज्या काही गवऱ्या असतात त्याचा वापर करावा. पूजापाठाच्या वेळी दिवा कधीही विझू नये. शास्त्रामध्ये याला खूप मोठा अपशकुन मानलं गेलं आहे, पण याची देखील मनामध्ये काही शंका येऊ देऊ नका. कधी कधी हवेमुळे देखील विझतो. दिव्याला देखील ऑक्सिजनची गरज असते. पूजापाठच्या वेळी गुगलयुक्त धूपबत्तीचा वापर करावा. गुगल घरातील वातावरण शुद्ध करते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष दूर करते. रात्री झोपताना पूजास्थळ लाल पडद्याने झाकून ठेवावे आणि सकाळी पडदा काढावा. अशी आपल्याला जी आपल्या घरातील देवघर आहे त्याची काळजी घ्यायची आहे. पूजा करताना देवाला फुले अर्पण करणं शुभ मानलं जातं. काही फुलं देवी देवतांना विशेष प्रिय असतात. फुलं अर्पण करताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. दुर्गा मातेच्या पूजनासाठी लाल, भगवान विष्णूंच्या पूजनासाठी पिवळं, पूजेमध्ये शिळी फुलं कधीच वापरू नका. हे देखील खूप अशुभ मानलं जातं. घरामध्ये नकारात्मकता वाढते. पूजेमध्ये वापरलेला कलश किंवा जलयुक्त लोटा नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. दीपक आणि कलश यांना एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. पूजा नेहमी बघा, देवपूजा करताना एक आसनच घ्यावं आणि ते आसन आपलं कधीच दुसऱ्या व्यक्तीला द्यायचं नाही. बघा आता त्याचे रंग देखील बघा. आता आसनाच्या रंगाची निवड स्वतःच्या राशीनुसार करावी. भगवंताचे भजन, कीर्तन, आरती करताना संपूर्ण विश्वासानं आणि श्रद्धानं करा. कुठेही संशय येऊ देऊ नका आणि अशा काळामध्ये संभाषण करायचं नाही. अन्यथा तुम्ही कितीही पूजा करा, कितीही पारायण करा, कितीही व्रत करा, त्याचं फळ आपल्याला मिळतच नाही. आपण कुठल्या देवतेची पूजा करत आहात यानुसार आसन निवडावे. पूजा सुरू करण्यापूर्वी तपासा की आसन कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या रंगाचे आहे, कारण वेगवेगळ्या रंगाच्या आसनांचे वेगवेगळं महत्त्व असतं. नियमानं खूप नियम आहेत. शक्य असल्यास कंबळ किंवा लोकरपासून बनवलेल्या आसनाचा वापर करावा. शक्य असेल तर बरं. धनाची देवी माता लक्ष्मी, माता दुर्गा आणि हनुमानजी यांची पूजा करताना लाल रंगाच्या आसनावर बसण्याचा प्रयत्न करा. तर बघा अशा पद्धतीने आता मंत्रसिद्धीसाठी कुशापासून बनवलेलं आसन सर्वश्रेष्ठ आसन मानलं जातं. आता तुम्हाला जर शक्य होत असतील तर तुम्ही हे आसन घेण्याचा प्रयत्न करा. पूजेच्या वेळी मन पवित्र ठेवावा. कधीही पूजा करताना अपवित्र विचार मनात ठेवू नका. तरच आपण जी काही पूजा करतो म्हणजे अगदी पवित्र मनाने पूजा करा. पूजेमध्ये वापरलेली फुलं कोरडी झाली तर ती कधीही टाकून देऊ नये. अशा सुकलेल्या फुलांना कोणत्याही पवित्र नदीत म्हणजे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावं. शास्त्रानुसार देवी देवतांचे पूजन दिवसातून 5 वेळा करावे. सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तात पूजन व आरती करावी. त्यानंतर सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत दुसऱ्यांदा पूजन करावे. दुपारी तिसऱ्यांदा पूजन करावे. पूजनानंतर भगवंताला शयन घालावे. संध्याकाळी 4 वाजता पुन्हा पूजन व आरती करावी. तसेच रात्री 8-9 वाजता शयन आरती करावी. ज्या घरामध्ये नियमित 5 वेळा पूजन केले जाते तिथे सर्व देवी देवतांचा वास राहतो आणि अशा घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही. प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा अपवित्र धातूच्या भांड्यात गंगाजल ठेवू नये. अपवित्र धातू जसे की ॲल्युमिनियम व लोखंडाच्या भांड्यात गंगाजल ठेवले तर दोष लागतो. गंगाजल तांब्याच्या भांड्यात ठेवणं अधिक शुभ फलदायी असतं. म्हणजे असं जर ठेवलं तर आपल्याला काही दोष लागणार नाहीत. स्त्रियांनी आणि अपवित्र अवस्थेत असलेल्या पुरुषांना शंख वाजवू नये.
जर या नियमांचे पालन केले नाही तर ज्या ठिकाणी शंख वाजतो तिथून देवी लक्ष्मी निघून जातात. तर बघा, मंदिर आणि देवी देवतांच्या मूर्ती मोर कधीही पाठ फिरवून बसू नये. आपण जेव्हा कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी दक्षिणा नक्की अर्पण करावी. दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प देखील करावा. असं केल्यास आपली इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होते. तर अशा प्रकारे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.